कदाचित मला मैदानामध्ये उपस्थित पाहायला मिळतो तो दात्रीची वाडी संघ कमबॅक करावा लागेल. मजबूत कमबॅक असेल का हे देखील पाहणं महत्वाचं, कारण सातत्याने क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो सराव हा महत्वाचा. कदाचित सराव कमी असेल त्यामुळे जास्तीत जास्त एंट्री पाहायला मिळत नव्हतं, परंतु आज या गोरेगावच्या क्रीडांगणामध्ये सावरली या चषकामध्ये आपण पाहतोय सप्त हिंदकेसरी भारत चषक 2025 आणि पर्व पहिला. या पर्व पहिल्यातला दिवस क्रमांक दुसरा आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना. एका बाजूला संघ दात्रेची वाडी सज्ज झाला, दुसऱ्या बाजूला संघ आपण पाहतोय तो म्हणजे काराव संघ. दोन्ही संघाला देवत शुभेच्छा. पंच सज्ज झाल्यात. मुख्य पंचांच्या भूमिकेत अनंत गावंडा, लेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय श्रीकत कडेली. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल गोलंदाज नितेश. पहिलाच बॉल ऑफ केला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक नाही असता तरी फक्त बनला असता प्रेक्षक, कारण चेंडू चाललाय सीमारेषा पार. लॉंग ऑनला क्लिअर करत रन्स मिळतील पूर्णपणे 6. ठोकला षटकार. पहिलाच बॉल अगदी भरपूर चांगली सुरुवात. खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु मिनी हेलिकॉप्टर आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे फलंदाज हरीशच्या माध्यमातून. पहिलाच बॉल कोणत्याही प्रकारचा अगदी स्लोवर गतीने सुरुवात नाहीये. ताबडतोब फलंदाजीची सुरुवात करत असताना पहिल्याच बॉलला षटकाराच्या रूपाने सीमारेषा पार ढकलून दिला. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज नितेश तयार झालाय. 6 चेंडू आपण पाहतोय. लाऊड अपील आणि पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे. लगेचच प्रत्युत्तर देत असताना षटकारानंतर केलेला कमबॅक भरपूर चांगलं पाहायला मिळतो. नितेशच्या स्वरूपातून टिपली गेली यातून विकेट. पहिला धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये वन डाऊनचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. अगदी आपण पाहतो अजयला भरपूर चांगला अनुभव या खेळाडूवरती देखील सातत्याने आपण पाहतोय. काराव संघाकडून अनेक वेळा डावाची इथून सुरुवात करत असताना पाहायला मिळतं, परंतु यावेळेस आपण पाहतो वन डाऊनचा फलंदाज दाखल झाला 3ऱ्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग वरती सज्ज झाला पुन्हा एकदा गोलंदाज नितेश. फुलर लेनचा बॉल होता. कदाचित मेजवानी होती परंतु स्वीकारता आली नाहीये. जर का ऑन साईडला हा फटका सजवला असता कदाचित चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला असता, परंतु पहिलाच बॉल होता त्यामुळे शांत संयमानं फेस करण्याचा प्रयत्न होता. सन्मान देण्याचा प्रयत्न फसला गेला. आपण पाहतो पॉईंटच्या क्षेत्ररक्षणामध्ये इथून चेंडू टावर झाला. चेंडू अडला गेला. डॉट बॉल पाहायला मिळतो. भरपूर चांगला इथून कमबॅक. पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेस फुलर लेनचा बॉल होता. अलॉंग दी कार्पने चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मध्ये मिड विकेटला इथून आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात द्या. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कोणत्याही प्रकारची घाई गडबड पाहायला मिळत नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल एकवेटली गेल्या. स्क्रीनवरती आपण पाहू शकतो अगदी फुलर लेनचा बॉल हलक्याशा हातांना फक्त डिफेन्स केला गेला. एका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल आता पुढे सरसावेल. डावफलकावरती फक्त आणि फक्त 7 धावा. सुरुवात भरपूर चांगली झाली दात्रेची वाडी संघामार्फत. रिव्हर्स स्विच तिथून आपण पाहतो पुन्हा एकदा अपील, परंतु यावेळेस अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास थोडा कमी, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाही. पंच आपल्या निर्णयावरती तटस्थ ठाम पाहायला मिळतात. इथून आलेला आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉल मध्ये षटकार जरूर ठोकला होता नितेशच्या विरोधात अगदी फलंदाज हरेशनं, परंतु तदनंतरचा कमबॅक अगदी 4 बॉल मध्ये फक्त आणि फक्त एकच धावा खर्च करत असताना एक गडी देखील त्याला बाद केला. कमालीचा कमबॅक पाहायला मिळतो पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल यावेळेस लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. पंचांची दोन्ही समांतर रेषेमध्ये. व्हाईट बॉल 51 धाव इथून खर्च केली जाते एक्स्ट्राच्या स्वरूपात. गोलंदाजी भरपूर चांगल्या, परंतु इथून आता धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात ज्या खर्च होतात त्या वाचवणं फार महत्वाचे असतील. धावफलकावरती एकेरी अंकामध्ये 8 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस आणखीन एक बॉल. भरपूर चांगला रनआउटची संधी. रनआउटचा धोका आहे, परंतु इथून आपण पाहतोय चुकीचं कॉलिंग पाहायला मिळत होतं, परंतु नशीब बलवत्तर मानावं लागेल. काराव संघाचा एक धाव वेगाच्या
अगदी आपण पाहतो जोरावरती एकवटले गेल्या चिताच्या चपलेनं कदाचित स्ट्राईक एंडवरचा फलंदाज आपण पाहतो राकेश कदाचित लक्ष नव्हतं, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरचा फलंदाज अगदी नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक पर्यंत धावत गेल्या. तदनंतरचं कॉलिंग पाहायला मिळालं. एक डाव चित अगदी वेगानं कंप्लीट केली गेल्या. एका सिंगलच्या मदतीनं शेवटचा चेंडू अगदी पाहतोय शेवट गोड होत असताना पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि या 6 बॉलमध्ये धावफलकावरती धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त एकेरी आकड्यामध्ये या 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पॉवर प्लेचा षटक होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 15 ते 16 धावा एकवटण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातो फलंदाजांच्या माध्यमातून, परंतु आपण इथून पाहतोय धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या गेल्या त्या 9. पहिला स्पेल समाप्त झालाय. 4 षटकांची लढत आहे. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. दुसरं षटक वैयक्तिक कोट्यातलं पहिलं, सांघिक कोट्यातलं दुसरं घेऊन आला गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तुषारवरती आता देखील तितकी जबाबदारी असेल. भरपूर चांगला दात्रीचीवाडी संघ आपण सातत्याने मागच्या हंगामात पाहत होतो, परंतु या हंगामात माझ्या मते प्रथमताच पाहायला मिळतो. भरपूर दिवसानंतर एंट्री घेत असताना भरपूर चांगला या स्पर्धेला सुरुवात त्यांना देखील पुढील वाटचालीस भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. चला स्पीडअप करायचं. ज्यावेळेस पहिला चेंडू फेकला गेला त्यावेळेस वेळ देखील लावला गेला, त्यामुळे जर का अतिरिक्त वेळ इथून खर्च केला तर 38 सर्कलच्या आतमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू ऍड करावा लागेल. दात्रीचीवाडी संघ याची नोंद घ्या. स्लोवर फुल टॉस यावेळेस आपण पाहतोय अगदी गतीमध्ये मिश्रण करत असताना खोलवर डब्याचा बॉल जरूर होता, परंतु गतीवरती स्वार नव्हता, त्यामुळे लोवर पद्धतीने हा चेंडू फेकला गेला. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. राकेशच्या माध्यमातून डॉट बॉल पाहायला मिळतो. सलामीला गेल्या थोडेसे नाराज जरूर करतात, परंतु अजूनही 5 बॉलच्या दुसऱ्या षटकामध्ये खेळ शिल्लक घ्या. या 5 बॉलमध्ये किती धावा खर्च केल्या जातील राकेशच्या माध्यमातून. यावेळेस फटका जेव्हा बॅटरीच्या स्लॉट मध्ये होता अगदी त्याला उचलून फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील पुरेपूर 6. ठोकलाय षटकार. झाली चांगली या षटकाची. धावफलकावरती आता धावा येण्यास देखील सुरुवात झाल्या. खरं तर काराव संघाचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करायच्या पहिल्याच सामन्यामध्ये जबाबदारी असतील. जबाबदारीनं इथून खेळ करावा लागेल. 24 बॉलचं पहिलं सत्र पाहायला मिळतं. कमीत कमी 45 ते 50 धावा बनवणं महत्वाचे असतील. आणखीन एक ऑन साईडला त्याच दिशेने खेळण्याचा फटका प्रयत्न होता, परंतु अलॉंग दी कार्पनेट चेंडू ट्रॅव्हल झाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन भरपूर चांगलं एकदम कम्प्लीट. थ्रोपैकी थोडीशी वाईट पाहायला मिळते, परंतु 2 धावा या सहजरित्यानं कंप्लीट केल्या जातील. 2च्या मदतीने संघाची टोटल आता पुढे सरसावेल. धावफलकावरती 17 धावा. पहिल्या षटकामध्ये 9 धावा होत्या, परंतु या षटकामध्ये जर आतापर्यंत विचार केला तर 8 धावा खर्च केल्या जातात. भरपूर चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या मार्फत. दोन्ही संघ एकाच कॅलिबरचे एकाच अगदी आपण पाहतो सातत्याने अनेक वेळा आमने सामने देखील खेळताना पाहायला मिळत असतात, परंतु या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये कोणता संघ हवी ठरेल इथून जेलची संधी आहे. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आपण पाहतोय. इथून भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी गोलंदाज झेल उडाला होता, परंतु यष्टिरक्षकाचा अचूक लक्ष लगेचच झेल कॅरी केला आणि इथून अजून एक धक्का लागत असताना फलंदाज होईल बाद. नक्कीच नवीन फलंदाज अगदी छोटे बंधू बाद झाले, त्यानंतर त्यांची जागा भरून काढण्यासाठी मोठे बंधू दाखल होत असताना युनिट नंबर 4 वरती सागरवरती आता जबाबदारी असतील. ज्या प्रकारे अगदी ज्या वेळेस आपण पाहत असतो घरामध्ये 2 बंधू असतात. छोटा बंधू अगदी त्यावरती जास्त जबाबदाऱ्या नसतात, परंतु मोठ्या बंधूवरती जास्त जबाबदाऱ्या असतात. त्या प्रकारच्या त्या मैदानावरती देखील जबाबदाऱ्या घेणं सागरसाठी महत्वाचे आहेत. पहिलाच बॉल फटका फसलाय लेग स्लिप मध्ये. झेल खाली क्षेत्ररक्षक खरा फटका आपल्याला पाहायला मिळतो. मिस टाइम स्ट्रोक बॅड लक पाहायला मिळते. सागरच्या माध्यमातून टिपला गेलाय. झेल संपुष्टात आलाय. फलंदाजाचा खेळ. इथून आणखीन एक धक्का. फलंदाज होईल बाद.
भरपूर चांगले षटक राहिले. 5 बॉल फेकलेत, फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या. ज्या प्रकारे उल्लेख केला होता खरं तर सागरला इथून कमबॅक करायचं होतं काराव संघासाठी, जबाबदाऱ्या स्वीकारायच्या होत्या. परंतु पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलमध्ये लेग स्लिपला अगदी झेल उडाला. झेल सोप्या रीतीने कॅरी देखील झाला, तिथून संपवला तो खेळ. आपण पाहतो सागरचा नवीन फलंदाज अगदी हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आता गोलंदाज तुषार पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 झटके इथून लागले गेले, 2 बंधू बाद झाले. परंतु आता नवीन फलंदाज एंटर होईल, तो म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं प्रकाश. आता प्रकाशवरती देखील जबाबदार आहेत, कारण पूर्णपणे जर विचार केला तर 5व्या क्रमांकावरती आले, त्यामुळे मिडल ऑर्डरवरती आता जबाबदारी येऊन टिपावल्यात. अजूनही वनडाऊनचा फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो अजय, त्याच्यावरती देखील तितक्या जबाबदाऱ्या अनेक वेळा आपण मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत असतात. स्लोवर गतीनं फेकला, फसवला गेला, तर सफल झाले होते. ऑनसाईडला आधीच खेळण्याचा मानस बनवला होता, परंतु इथून स्लोवर गतीने बॉल फेकला, त्यामुळे बॅट अँड बॉलचा व्यवस्थित संपर्क नव्हता. एक चिकी सिंगल इथून एकवटली गेली शेवटच्या बॉलमध्ये. शेवट गोड झाला दुसऱ्या षटकाचा. 12 बॉलमध्ये आता धावा बनवल्या गेल्या. धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे फक्त आणि फक्त 18 धावा. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये 9 धावा होता, त्याची सरासरी दुसऱ्या षटकामध्ये देखील पाहायला मिळते 9.00च्या सरासरीने. या 2 षटकामध्ये 18 धावा बनवल्या गेल्यात. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये आता किती धावांचं टार्गेट इथून सेट केलं जाईल, ते म्हणजे दात्रेची वाडी या संघाच्या विरोधात, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असेल. एका बाजूला 5व्या क्रमांकावरचा फलंदाज पाहतोय प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडवरती आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला वन डाऊनचा फलंदाज तो म्हणजे अजय, हा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही खेळाडूंवरती जबाबदाऱ्या भरपूर आहेत, परंतु आता त्या जबाबदाऱ्यांचा स्वीकार कोणता फलंदाज करेल आणि किती धावांचं डोंगर आता दात्रेची वाडी या संघासमोर लावेल, हे देखील पाहणं फार महत्त्वाचं ठरेल. तिसरं षटक आता जबाबदाऱ्या गणेशवरती दिल्या गेल्यात दात्रेची वाडी या संघाच्या मार्फत. ज्या प्रकारे 2 षटकामध्ये 9.00ची सरासरी राखली गेल्या, त्या प्रकारची सरासरी इथून राखली जाईल का जास्तीत जास्त धावा खर्च केल्या जातील. राईट हँड राऊंड विकेटने सज्ज झालाय. पहिलाच बॉल रिव्हर्स स्विच, फुला लेन्सचा बॉल होता, अगदी त्याला आपण पाहतोय पाठवून दिला थर्डमॅन रिझनला. 4 धावांसाठी प्रकाशच्या बॅटमधून चौकार आलाय. प्रत्येक संघाला सूचना असेल, हाईट फॅक्टरसाठी प्रत्येक संघाला फक्त एकच रिव्ह्यू असेल. जर का सक्सेसफुल ठरला तर तुम्ही पुन्हा घेऊ शकता, परंतु जर का तो निर्णय चुकीचा असला तर तुम्हाला त्यापुढे रिव्ह्यू मिळणार नाही. जो पंचांचा निर्णय असेल किंवा पंच ज्या प्रकारे रिव्ह्यू घेतील तेच तुम्हाला ग्राह्य धरले जातील. पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल, परंतु यावेळेस आपण पाहतोय पंचांचा एक हात उचलला गेला, म्हणजेच हा चेंडू नो आहे. अगदी ओव्हर द वेस्ट या आधीचा चेंडू देखील फुलर लेनचा होता, परंतु हा चेंडू भरपूर वरती पाहायला मिळाला, कमरेपेक्षा जास्त उंचीचा चेंडू, त्यामुळे नो. त्यावरती एक धाव, एकंदरीत 2 एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जातात. खराब सुरुवात या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेशच्या माध्यमातून तिसऱ्या षटक जबाबदारी दिल्यात, परंतु आता त्या जबाबदारीचा स्वीकार कोणत्या प्रकारे करेल. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतरच्या या बॉलवरती नो+1 एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपात 2 धावा खर्च करत असताना संघाची टोटल आता जाऊन पोहोचल्या ती म्हणजे 24 धावा. पुढील चेंडू फ्री हिट, स्ट्राईक एंडवरती अजय. पुन्हा एकदा खराब बॉल, यावेळेस आपण पाहतोय, परंतु फलंदाज इथून बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. इथून गोलंदाजाला बाद केलं जाईल, कारण 2 ओव्हर द वेस्टच्या स्वरूपात 9 चेंडू फेकले गेले, त्यामुळे आता या सामन्यामध्ये या गोलंदाजाला बॉलिंग करता येणार नाही. फक्त आणि फक्त नो ही धाव असेल, कारण एक धाव एकवटण्याच्या प्रयत्नात बाद झालाय फलंदाज प्रकाश, त्यामुळे एकाच्या मदतीनं संघाची टोटल आपण पाहतोय 25. जर काही तो झेल पकडला असता तर कदाचित बाद पाहायला मिळाला नसता, परंतु रनआउटची विकेट फ्री हिटच्या चेंडूवरती ग्राह्य धरली जाते, त्यामुळे रनआउटची विकेट आलेली पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये पुन्हा एकदा ऍड होईल, प्रथमेश. नवीन गोलंदाज
गोलंदाज आता वापरला जाईल, कारण दोन चेंडू खराब फेकले ओव्हर द वेच्या स्वरूपात. त्यामुळे आता गोलंदाजाला बाद व्हावं लागल्यास या सामन्यामध्ये त्या जागी नवीन गोलंदाज पाहायला मिळतो तो अक्षय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती स्ट्रायकिंगवरती नवीन फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळेल. फुल ऑर्लेनचा बॉल ऑन साईडला, क्षेत्ररक्षक आहेत, भरपूर चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. अगदी योग्य त्या टायमिंग मध्ये जे अगदी झेप घेतला होता, परंतु इथून त्याचे प्रयत्न थोडेसे कमी पाहायला मिळाले. चेंडू चाललाय सीमारेषा पार, रन्स मिळाले त्या चेंडूवरती पूर्णपणे 6 षटकार. तिसरं षटक भरपूर महागडं. नक्कीच प्रकाशजी काशीनाजी लोटे साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 बॉल बॉक्स दिले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत. बॅक टू बॅक दुसरा आपण पाहतो या वेळेचा षटकार ठोकत असताना अगदी मिडल ऑर्डरवरती फलंदाज 6व्या क्रमांकावरती आलाय प्रथमेश. त्याचं ताकद पाहायला मिळते, त्या ताकदीचा पूर्णपणे वापर करत असताना इथून 2 षटकार त्याच्या माध्यमातून ठोकले गेलेत. या षटकाराच्या मदतीने संघाची टोटल आता भरपूर वेगानं पुढे सरसावते जाऊन पोहोचले 37 धावा. खोलडप्प्याचा बॉल भरपूर चांगल्या पद्धतीने अगदी फेस करत असताना लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावलाय. एक सिंगल एकवटली गेल्या, इतका सिंगलच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरसावेल. आता 38 धावा धावफलकावरती लावल्यात. तर षटकाचा विचार केला तर चेंडू फेकले गेले त्या 5 शेवटचा 1 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक घ्या. आतापर्यंत 19 धावा. किती बॉल बाकी आहेत? 4 बॉल झाले. त्यावेळेचा फटका लाजवाब कव्हर्स रिजन मध्ये आपण पाहतोय. भरपूर चांगला फटका खेळत असताना फलंदाज अजयच्या बॅट मधून आलाय. आणखीन एकदा जिडा स्ट्रोक 4 धावा. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल धावफलकावरती. धावा जाऊन पोहोचल्या त्या तब्बल 42 धावा. 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 18 धावा होत्या. तर त्या तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 23 धावा खर्च केले जातात. फुलरलेनचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. पुन्हा एकदा रनआउटची संधी जरूर होती, परंतु एक धाव सहजरित्याने कंप्लीट केली जाईल लेग बाईटच्या स्वरूपात. शरीराचा वेग घेतला होता या अगोदर चेंडूना, त्यामुळे इथून एक धाव लेग बाईटच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. संघाची टोटल या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा या धावफलकावरती. 2 षटका अगोदर असं वाटत होतं कारव संघाची धावसंख्या भरपूर कमी पाहायला मिळते, ती फक्त 18 धावा. परंतु तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे खराब गोलंदाजी पाहायला मिळाल्या, अगदी 2 षटकार 1 चौकार त्याचबरोबर 9 देखील चेंडू पाहायला मिळाल्या. चला पाण्याची पूर्तता करायची. त्यामुळे संघाची टोटल आपण पाहतोय तब्बल 43 धावा धावफलकावरती लावल्यात. आता शेवटचे 6 बॉल आहे, किती धावांचा डोंगर इथे सेट केला जाईल. कमीत कमी धावा आता खर्च करावे लागतील, कारण शेवटचा षटक घ्या. त्यामुळे कमीत कमी जर टार्गेट आपल्याला चेस करायचं असेल तर इथून कमीत 5 ते 10 धावा खर्च करावे लागतील दात्रेचीवाडी संघाला. तर दुसऱ्या बाजूला कारव संघ भरपूर चांगल्या मजबूत स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. 18 बॉलमध्ये आणि 43 धावा एकवटल्या. शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा त्यांच्या माध्यमातून बनवल्या जातील हे देखील महत्वाचं आहे.
गोरेगाव संघाच्या माध्यमातून आणि त्या अपेक्षा देखील त्याच्या साथीनं पूर्ण केल्या जातात. जबाबदाऱ्या वाढल्या गेल्यात गोलंदाजावरती. आडव्या बॅट्समॅन ऑन साईडला गॅप आहे, क्षेत्ररक्षक भरपूर चांगलं पाहायला मिळेल. लॉंगॉनला डीप मध्ये एक धाव कंप्लीट, दुसरा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची परंतु 2 धावा या सहजरित्यानं कंप्लीट केल्या जातात. खरं तर थोडासा फिटनेसचा अभाव जरूर पाहायला मिळतो प्रथमेशच्या माध्यमातून, परंतु आपल्या गावासाठी त्याच्या नावासाठी आपण पाहतो इथून भरपूर चांगला खेळ सातत्यानं त्याच्या माध्यमातून केला जातो. ज्या प्रकारे मोठे फटके खेळण्याची ताकद त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते, त्या प्रकारे सिंगल डबलला देखील तो तितकंच प्राधान्य देऊन आपल्या संघाची टोटल पुढे सरसावतो. धावफलकावरती आता कारव संघाचा अर्धशतक पाहायला मिळतो, 50 धावा. यावेळेस 7 चेंडू आपण पाहतो खोलवर टप्प्याचा होता, व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. बॅटीची अगदी वरची बाजू टॉप एजला इथून चेंडू ब्रश झाला, त्यानंतर लेग स्लिपचा क्षेत्ररक्षक पुढे सरसवत असताना त्याला चेंडू गॅदर केला. शेवटच्या आता 2 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 51 धावा. चला नेक्स्ट मॅच गोरेगाव संघ श्री गणेश गोरेगाव त्यांच्या विरोधात जय बजरंग डोणेवाडी. दोन्ही संघाचे कर्णधार इनिंग ब्रेक मध्ये या नाणेफेकीचा कौल केला जाईल. ऑन साइडला सफल झाले, क्षेत्ररक्षण खुला, कोणत्याही प्रकारचा खेळाडू उपस्थित पाहायला मिळत नाही. या बॉल मध्ये देखील अजयला मिळतील रन्स 4. या चौकाराच्या मदतीने संघाचे टोटल 55. शेवटचा बॉल, अगदी शेवटचा बॉल फेस करण्या अगोदर खेळाडू कक्षामधून आवाज देखील पाहायला मिळाला. 60 धावांचा डोंगर उभा केला जाईल का? आता शेवटचा बॉल आहे, शेवट गोड केला जाईल का? कोणत्या बाजूने शेवट गोड केला जाईल? खरं तर भव्य दिव्य क्रीडांगणे सातत्याने या क्रीडांगणामध्ये आपण पाहत आलो. धावा बनल्या जातात, परंतु आता धावा बनवायच्या त्या दात्रीची वाडी संघाला देखील सफल झाले. तर ऑन साईडला आणखीन एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर रन्स मिळतील 4. पूर्णपणे 60 तर बनल्या नाही आहेत, 59 बनल्यात, परंतु 60 धावा आता बनवायच्या त्या दात्रीची वाडी या संघाला. येणारे चेंडू असतील 24 आणि विजयासाठी 60 धावसंख्येची गरज. चला श्री गणेश गोरेगाव संघ आणि त्यांच्या विरोधात जय बजरंग डोणेवाडी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित व्हा. लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. आजच्या दिवसातला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सन्मान्य प्रकाशदादा लोते साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 2 बॉक्स बॉल पाहायला मिळतात. तर मान्यवरांच्या शुभास्ते एका बाजूला आपण पाहतोय जय बजरंग डोणेवाडी संघाचा कर्णधार दीपक पारधी त्यांच्या साथीनं कैलास पिळकर आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही कर्णधारांच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्यवर उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते पवित्र हस्ताने नाणेफेकीचा कौल केला जातोय. गोरेगावचा कॉल, नाणेफेकीचा कौल देखील गोरेगाव संघाने जिंकला गेला. खरं तर बॅड लक सातत्याने दीपकची पाहायला मिळते. अनेक वेळा नाणेफेकीसाठी जात असतो, परंतु एकही मॅच टॉस जिंकत नाहीये. नक्कीच गोरेगाव संघानं एक धाडसी निर्णय स्वीकारला फलंदाजीचा. कदाचित सातत्याने याच क्रीडांगणामध्ये सातत्याने सराव या संघाचा पाहायला मिळतात. दोन्ही संघ एकाच परिसरातल्या एकदा पाहायला मिळतात. वांगणी विभागातून गोरेगाव संघ जवळचा संघ, तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग डोणेवाडी हा देखील
याच विभागातला अगदी जवळचा संघ अनेक वेळा दोन्ही संघ या क्रीडांगणामध्ये सातत्याने आपल्याला खेळ करत असताना पाहायला मिळत असतात. त्यामुळे दोन्ही संघाला क्रीडांगणाचा भरपूर अनुभव आहे. नेक्स्ट मॅच मध्ये भरपूर चांगली मजा आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या पहिला सामना या स्पर्धेचा आपण पाहतो. एका बाजूला संघ काराव त्यांच्या विरोधात संघ आपण पाहतोय तो म्हणजे दात्रीची वाडी. या दोन्ही संघांमध्ये 24 बॉलमध्ये धावा 59 बनवल्या गेल्यात. आता 60 धावसंख्येचे लक्ष आहे. त्या 60 धावांचा इथून पाठलाग केला जाईल का या धावा डिफेंड केल्या जातील हे देखील दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी आपण पाहतोय ज्याने भरपूर चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु अपयश त्या फलंदाजीमध्ये आला. तो गोलंदाज आता स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो म्हणजे सागर. स्ट्राईक एंडवरती एका बाजूला ज्यानं पहिलं षटक हाताळलं तो फलंदाज नितेश आणि त्यांच्या साथीने आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे गणेश. या दोन्ही फलंदाजाची जोडी या 60 धावांचा भरपूर मोठं लक्ष पाहायला मिळेल कारण 24 बॉलचा खेळ. 24 बॉलमध्ये 60 धावा बनवायच्या आहेत तर दुसऱ्या बाजूला 24 बॉलमध्ये 60 धावा डिफेंड करायच्या आहेत. दोन्ही संघाला देऊया शुभेच्छा. भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉलमध्ये बनवायच्या 60 धावा. गोलंदाज देखील सज्ज पाहायला मिळेल सागर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज नितेश तयार झालाय. पंचांच्या भूमिकेत दोन्ही पंच देखील सज्ज झाले. दोन्ही टीममध्ये शुभेच्छा. दुसऱ्या सत्रातला पहिला बॉल इथून फेस करेल तो स्ट्राईक एंडवरती नितेश. पहिलाच बॉल ऑन साईडला गॅप आहे. क्षेत्ररक्षक अजय परंतु यावेळेस त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू अलंग कार्पेटने दणदण करत जाईल सीमारेषा पार. पहिल्याच डावाची अगदी आपण पाहतोय सुरुवात करत असताना भरपूर चांगला श्री गणेश केला गेला दात्रेची वाडी संघाच्या मार्फत. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. याच प्रकारचे मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. पाऊपेच्या षटकामध्ये भरपूर जास्त धावा इथून उभाराव्या लागतील तर म्हणजे फलंदाज नितेशला आणि गणेशला. पुढील चेंडू पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने सज्ज झालाय. अखूट डब्याचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूने घेतलाय. यावेळेस आपण पाहतोय आज चेंडू बाईकच्या स्वरूपात 4 धावांसाठी ट्रॅव्हल झालाय. आणखीन धावा मिळतील 4. कदाचित असं वाटलं होतं या चेंडू भरपूर उंच आहे परंतु पंचांना सांगितलं 1 बाउन्स म्हणजे आता यापुढे जर का अशा प्रकारचा कमी जास्त उंचीचा जर का इथून चेंडू फेकला गेला सागरच्या माध्यमातून कदाचित त्याला दंडित देखील करत जाऊ शकता. परंतु इथून आपण पाहतोय सुरुवात भरपूर चांगली झाली. आता दात्रीची वाडी संघाच्या मार्फत पाठीराखे देखील खुश असतील. 2 बॉलमध्ये 8 धावा एकवटल्या गेल्यात. ऑन साईडला यावेळेस फटका लाजवाब आहे. अजय क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत डाऊन दी बॉल टिपला गेलाय झेल संपुष्टात आलाय. फलंदाज नितेश साकेल. सुरुवात आता इथून देखील आपण पाहतो काराव संघाच्या मार्फत देखील झाली गेलेल्या 3ऱ्या बॉलमध्ये पहिल्या विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज आता यावेळेस आपण पाहतो मैदानावरती अक्षय आले. पहिल्या 2 बॉलमध्ये 8 धावा जरूर खर्च केल्यात परंतु 3ऱ्या बॉलमध्ये कमबॅक झालं. नितेश सारखा एक ताकदीचा फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला दात्रेची वाडी संघामार्फत. परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती अद्याप गणेशला आपण पाहतोय सातत्याने त्याच्या बॅटमधून देखील धावा आपण पाहिल्यात. तो गणेश नॉन स्ट्राईक एंडवरती. स्ट्राईक एंडवरती अक्षय. ऑन साईडला यावेळेस फटका सुरेख आहे परंतु थोडंसं ताकद कमी पाहायला मिळते.
अजय भरपूर दूरवरचा प्रवास करून चेंडूपर्यंत पोहोचल्यात. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं, तोपर्यंत एक सिंगल एकवडले. 2 धावा या चेंडूच्या मदतीनं एकवडल्या जातील. संघाची टोटल आता 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. अजूनही 50 आकडा इथून चेस करायचा. 7 धावसंख्येचे लक्ष होतं. 10 धावा बनल्या गेल्यात. 15.00 ची सरासरी इथून गाठायची. प्रत्येकी षटकामागे 10 धावा तर बनल्या गेल्यात. उर्वरित 2 बॉलमध्ये जर का 5 धावा बनवल्या गेल्या तर जे सरासरीने धावा बनवायच्या आहेत त्या धावा इथून बनवल्या जातील. रात्रीची वाडी संघाच्या मार्फत शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. फटका यावेळेस फसलाय, परंतु फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग अद्यापर्यंत करतात, परंतु प्रकाश आले, चेंडूला अडवलं, उचललं, फेकलं, तोपर्यंत या धावा एकफडल्या जातील. त्या सिंगलच्या मध्ये 3 धावा. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अगदी कदाचित असं वाटलं होतं की या चेंडूवरती झेल कॅरी केला जाऊ शकतो, परंतु चांगला असा इथून आपण पाहतो जजमेंट पाहायला मिळत नव्हतं. त्यामुळे इथून या 3 धावा एकफडल्या गेल्यात. सीमारेषा लगत चेंडू भरपूर चांगल्या पद्धतीने अडवलं गेलं. 3च्या मदतीने संघाची टोटल 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या. हा चेंडू यावेळेस कट करायचा प्रयत्न आडव्या बॅटनं, परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना या शेवटच्या षटकातला पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू डॉट पाहायला मिळतो. गणेश होते स्ट्रायकिंग वरती सांगता इथून आपण पाहतोय पहिल्या षटकाची भरपूर चांगली झाली आहे. 6 बॉल फेकले, 13 धावा धावफलकावरती या लावल्या गेल्यात. 60 धावांचं लक्ष होतं. धावफलकावरती 13 बनल्या गेल्यात. जर विचार केला तर अद्यापर्यंत 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता 18 बॉलमध्ये 47 धावा या बनवायच्या आहेत. 18 बॉलमध्ये 47 धावा या क्रीडांगणामध्ये अनेक वेळा बनताना पाहिल्यात, परंतु आता दात्रीची वाडी संघ मैदानामध्ये उतरल्या. त्यांना बनवता येतील का? काहीतून या धावा खर्च केल्या जातील कारण या संघामार्फत हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल. यावेळेस पहिलं षटक सागरचं भरपूर चांगलं पाहायला मिळालं. अगदी मोठ्या बंधूनं गोलंदाजी केली. आता छोटे बंधू राकेश आले दुसऱ्या स्पेल मध्ये. आता पॉवर प्लेचं पूर्णपणे आपण पाहतोय षटक समाप्त झाले, त्यामुळे 38 सर्कलच्या बाहेर पूर्णपणे 5 क्षेत्ररक्षण विखुरलेले पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग वरती फलंदाज जो इनॅट नंबर 3 वरती आला तो फलंदाज ऑन स्ट्राईक अक्षय. ऑन साईडला फटका भरपूर चांगला पाहायला मिळतोय. अगदी आल्या आल्या स्वागत करत असताना पहिल्याच बॉल मध्ये ठोकलाय, चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स ओव्हर द रोप, 4 धावा. या दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील भरपूर चांगली पाहायला मिळाली. 17 धावा धावफलकावरती लावल्यात. 60 धावांचा डोंगर आहे. त्या डोंगराचा पाठलाग करत असताना चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळत्या. अगदी जर विचार केला काराव संघाचा तर 2 षटकांमध्ये 18 धावा होत्या. त्यानंतरच्या 2 षटकांमध्ये भरपूर धावा खर्च केल्या गेल्या, परंतु जर दुसऱ्या बाजूला दात्रेची वाडी संघाचा विचार केला तर अद्यापर्यंत 7 बॉलमध्ये त्याने 17 धावा एकवडल्या गेल्यात. भरपूर चांगली सुरुवात आहे, परंतु शेवट देखील तितकाच गोड करावा लागेल. दात्रेची वाडी संघाला जबाबदारी असतील. पूर्णपणे यंगस्टरनं भरलेला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज झाला राकेश. राईट ओव्हर द विकेट. चेंडू पाहायला तर सोडून दिलाय. पडल्यानंतर अगदी ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता, त्यामुळे पंचांनी सांगितलं हा चेंडू वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च केल्या जातील. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती आता 18 धावा जाऊन पोहोचल्यात. वेळेस चेंडू आपण पाहतोय भरपूर चांगले लावड अपील पाहायला मिळतोय. कदाचित दोन्ही पंच आता एकत्रित येऊन डिसिजन घेतला जाईल. योग्य ते डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
येस, पंचांचा बोट आकाशाकडे, फलंदाज इथून होईल बाद. अगदी आपण बादवा कदाचित बॅटीच्या टो एंडवरती हा चेंडू लागला असेल आणि यशरक्षकाच्या माध्यमातून भरपूर चांगला झेल. अगदी आपण बादवा अंबरनाथ अहोशियांमध्ये ज्यांचं सातत्यानं समालोचन आपण ऐकत आलोय तेच विजय डोके यांच्या माध्यमातून इथून झेल टिपला गेला. आणखीन एक विकेट, फलंदाज होईल बाद. नवीन फलंदाज आता एंटर झालेत मैदानामध्ये. सागर नेट नंबर 4 वरती पूर्णपणे कमबॅक राहिले काराव संघाचा. पहिल्या षटकामध्ये 13 धावा बनल्या गेल्या, तर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच बॉलमध्ये अगदी चौकार लगावला. त्यानंतरचा व्हाईट बॉल, त्यामुळे 2 बॉलमध्ये इथून 5 धावा खर्च केल्यात. उर्वरित शेवटच्या जुने 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यावेळी 6 फटका लाजवाब पाहायला मिळतात. कव्हर रिजन मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चाललाय गोळीच्या वेगाला. चेंडू थांबणार नाही कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. चेंडू जाईल सीमारेषा पार, रन्स मिळतील ते 4. भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला सागरच्या माध्यमातून. सागरच्या या बॅट मधून अगदी पहिलाच बॉल फेस करत होता आणि पहिल्याच बॉल मध्ये या 4 धावा त्याने ठोकल्यात. ज्या प्रकारे फलंदाज बाद होतात, नवीन फलंदाज एंटर होते, सातत्याने त्यांच्या बॅटमधून धावा बनवल्या जातात काराव संघाच्या विरोधात. जरी विकेट गेला तरी सुद्धा इथून जो प्रत्येक फलंदाज झाला ज्याने धावा बनवल्या त्या धावा सहजरित्याने चेस करू शकतात. परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स या चेंडूवरती पाहायला मिळाला. स्वतः यष्टीरक्षक देखील थोडेसे बीट होताना पाहायला मिळाले, परंतु कोणत्याही प्रकारचं उत्तर पाहायला मिळत नाही. डॉट बॉल, आणखीन एक चेंडूची इथून सांगता झाले. आता शेवटचे बॉल जर विचार केला षटकातल्या शिल्लक असतील तर फक्त आणि फक्त 2. 9 धावा खर्च केल्या. 2 बॉलमध्ये किती धावा खर्च केल्या जातील? यावेळेस कट केला, क्षेत्ररक्षक होते परंतु झाले चुका. थर्ड मॅन रिझनला इथून आपण पाहतो अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय गोळीच्या वेगाने. रन्स मिळतील आणखीन 4. या 4 धावेच्या मदतीने संघाची टोटल पुढे सरसवेल. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 26 धावा. जर का शेवटच्या बॉलमध्ये 4 धावा आल्या तर 15.00 ची जी सरासरी गाठायची आहे त्या सरासरीने धावा बनल्या जातील. परंतु जर काही इथून डॉट बॉल आला तर प्रेशर दात्रीची वाडी संघावरती देखील तितकीच पाहायला मिळेल. खरं तर इथून जर 45 ते 50 धावा असतात या सामन्यामध्ये आणखीन मजा पाहायला मिळाली असते. अजूनही जर चेंडूचा विचार केला षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे धावफलकावरती 26 धावा. स्ट्राईक रेट मध्ये पुन्हा एकदा फलंदाज सज्ज झाला तो म्हणजे सागर. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस अपील केली होती परंतु पंचांना सांगितले इथून षटक क्रमांक समाप्त होईल. दुसरा 12 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 12 बॉलमध्ये धावा आता बनवल्या गेल्या 26. आता उर्वरित समीकरण आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे येणारे चेंडू 12 असतील आणि विजयासाठी 17.00 अर्थात 34 धावा या विजयासाठी बनवायच्या आहेत. 12 बॉलमध्ये 34 धावा बनवल्या जातील का त्या वाचवल्या जातील आपण थोड्याच वेळात पाहायला मिळेल. अगदी आपण पाहतोय आदर्श 11 वांगणी संघाचा अगदी सातत्यानं अनेक खेळाडूंचा एक स्वप्न असतं. प्रत्येक अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहत असतो मालिका वीरासाठी बाईक ज्यानं गतवर्षी दामत नेरल या स्पर्धेमध्ये अगदी कमी वयामध्ये चांगली कामगिरी करत असताना मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्यानं पटकावली होती. आदर्श 11 संघाचा अखिलेश आंबेकर देखील उपस्थित झालाय. कदाचित डोनेवाडी संघाला पाठीराख्या सातत्याने त्यांचा सपोर्ट असतो ते देखील उपस्थित आहे. त्यांचा देखील या स्पर्धेमार्फत करूया सहर्ष मनपूर्वक स्वागत. अनेक वेळा आपण पाहतोय डोनेवाडी संघ या क्रीडांगणामध्ये खेळलाय परंतु नेक्स्ट मॅच मध्ये श्री गणेश गोरेगाव हा संघ त्यांच्या विरोधात कोणत्या प्रकारची इथून त्यांची रणनीती असेल. नाणेफेकीचा कौल जिंकला गेला श्री गणेश गोरेगाव संघाच्या मार्फत. प्रथम फलंदाजी स्वीकारल्या. आता कोणत्या प्रकारचा इथून खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळेल.
एका बाजूला जय बजरंग डोणेवाडी त्यांच्या विरोधात श्री गणेश गोरेगाव संघ. दोन्ही संघांना सज्ज राहायचा. 12 बॉल. आता विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाज तयार झालाय. गोलंदाजी मार्क वरती पंकज, स्ट्राईक एंड वरती गणेश. भरपूर जास्त जबाबदारी आता गणेश वरती असतील. खरं तर या जबाबदाऱ्या आता स्वीकाराव्या लागतील, कारण बऱ्याच वेळा पाहिलंय मोठमोठे फटके गणेश बॅट मधून. खोलवर डब्याचा बॉल. यावेळेस आपण पाहतोय भरपूर चांगला चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र म्हणून ज्या चेंडूला वापरलं जातं तो चेंडू यावेळेस गोलंदाजाच्या माध्यमातून फेकला गेलाय. गोलंदाजी मार्क वरती पंकज. पहिला बॉल भरपूर सुरेख. आता 11 मध्ये 34 बनवायच्यात. खोलवर डब्याचा बॉल ऑन साईडला ट्रॅव्हल झालाय. गॅप बरी मोठी पाहायला मिळते, परंतु भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस आपण पाहतोय सागरच्या माध्यमातून. अगदी क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर चांगला फुटबॉलचं प्रात्यक्षिक उदाहरण. आणि या चेंडूला आपण पाहतो 4 धावा आचरत असताना, परंतु 2 धावा जरूर एकवटल्या गेल्या. धावा धावफलकावरती आहेत. भरपूर चांगलं षटक सध्या हाताळतोय तो गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय पंकज. खोलवर डब्याचा बॉल बॅटीच्या रडार मध्ये आलाय. उचलून फेकला. अगदी आपण पाहतोय ब्लॅक स्क्रीन समोर. 1 बाउन्स घेत चेंडू चाललाय सीमारेषा पार. रन्स मिळतील ते 4. चौकार. धावा धावफलकावरती लावल्यात. शेवटच्या आता 9 बॉल शिल्लक आहेत. 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 2 मोठे फटके येणं फार महत्वाचं असेल दात्रीची वाडी संघाला. तर दुसऱ्या बाजूला काराव संघ विचार करत असेल हे 3 बॉल अगदी सक्सेसफुल होत्या. जर का कमी धावसंख्येनं फेकले गेल्या तर वर्चस्व गाजवलं जाईल. काराव संघाकडून कोणत्या संघाचं एकूण पाटलं अगदी वर्चस्व गाजवेल हे देखील महत्वाचं आहे. 3 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. थोडासा रनअप मध्ये अडथळा आपण पाहतोय. स्वतःला थांबवलं गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचे 3 बॉल अद्यापर्यंत शिल्लक. आतापर्यंत जर विचार केला तर 6 धावा या 3 बॉल मध्ये खर्च केले. 34 धावसंख्येची गरज असताना 28 धावा आता अजूनही बनवायच्यात. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय प्रेशर दोन्ही संघांवरती, दोन्ही खेळाडूंवरती. गोलंदाजावरती जितकं प्रेशर आहे तितकंच प्रेशर फलंदाजावरती देखील आहे. खरं तर अनेक वेळा आपण पाहत असतो असे सामने भरपूर रोमांचक पाहायला मिळतात. अजूनही दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स आहे. कारण सातत्याने 6 बॉलमध्ये 23, 6 बॉलमध्ये 25, 6 बॉलमध्ये 36 धावा देखील बनल्या जातात. त्यामुळे अजूनही 9 बॉलमध्ये 28 बनवायच्या आहेत. दोन्ही संघांसाठी सामना बॅलन्स. चला स्पीडअप करा, जास्त उशीर करू नका. दोन्ही संघांना विनंती आहे. यावेळेस फुलर लेनचा बॉल पंचांचा अगदी आपण पाहतो अचूक लक्ष. यावेळेस एक धाव कंप्लीट केली जाईल. एकाच धावेवरती समाधान मानलं जातं, परंतु पंचांनी सांगितलं हा चेंडू नो असेल. परंतु रेफर इथून केला जातं क्षेत्ररक्षण करत असताना काराव्या संघामार्फत. इथून तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की हा चेंडू नो असेल. ओव्हर द वेजच्या स्वरूपात फेकला गेलेला हा बॉल कमरेपेक्षा वरती फेकला, त्यामुळे 9+1 एकंदरीत 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्या जातात. 9 बॉलमध्ये 28 बनवायचे होतात. 9 बॉलमध्ये 26 बनवायचे आहेत. फ्री हिटची नामी संधी आता फलंदाज सागरवरती अगदी पाहतोय, ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. तो फलंदाज ऑन अ स्ट्राईक जबाबदार असतील. आता या फ्री हिटच्या बॉलवरती जर का मोठा फटका आला तर कमबॅक पाहायला मिळेल दात्री शिवाळी संघासाठी. यावेळेस फटका लाजवाब आहे, परंतु क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं प्रोटेक्शन डीप मध्ये. 1 धाव सहजरित्यानं कंप्लीट केली जाईल, परंतु एका धावावरती समाधान मानावं लागतं. एखादा मोठा फटका येणं त्या 2 चेंडूवरती आता फार महत्वाचं असेल. कारण जर विचार केला तर आता 8 बॉलमध्ये 25 बनवायचे, त्यामुळे 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल. संघर्ष करावा लागेल. सलामीला गेला फलंदाज गणेश, परंतु अजूनही मोठा फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळत नाहीये. हा देखील बॉल अगदी बॅटीच्या आतल्या बाजूनं चेंडू ब्रश झाला आणि
नॉन स्टॉप रिझनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना मिळालाय. नशिबाचा चौकार. आता शेवटचा एक बॉल या षटकातला शिल्लक आहे. अर्थात समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिले 7 बॉल. विजयासाठी 21 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल फार महत्वाचा आहे. जर का षटकार आला तर पुन्हापणे आपण पाहतोय ज्या रणगतीने धावा बनवायच्या होत्या ती रणगती पुन्हा एकदा आखली जाईल. 60 धावांचा भलं लक्ष होता. सध्यापर्यंत 39 धावा धावफलकावरती लावल्यात. शेवटचा बॉल. फटका यावेळेस देखील फसला, परंतु पुन्हा एकदा त्याच रिजन मध्ये बॅटीच्या टोळीला चेंडू ब्रश झालाय. क्षेत्ररक्षण चांगला, प्रयत्न भरपूर होत्या, परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील त्या पूर्णपणे. इथून देखील 4 षटक क्रमांक समाप्त होत आहेत. तो म्हणजे तिसरा. 18 बॉलचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती 43 धावा बनवल्या गेल्यात. आता शेवटचे चेंडू शिल्लक असतील मैदानामध्ये 6 आणि विजयासाठी बनवायच्या त्या 17 धावा. 15.00 ची सरासरी गाठायची होती, परंतु आता शेवटच्या षटकामध्ये 17.00 ची सरासरी गाठून या कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. चला जास्तीचा विलंब करू नका. काळा संघ शेवटचा षटक घ्या. वेळ भरपूर खर्च केला गेला. पहिल्या सामन्यामध्ये 12:25 इथून झाल्या. अजूनही पहिला सामना आपण पाहतो कव्हर करत असताना भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य स्पर्धा. सप्तहिंद केसरी चषक आपण पाहतोय. 2025 पर्व पहिला आणि या पर्व पहिल्यामध्ये दिमागदार पद्धतीचं आयोजन आपण पाहतोय. अगदी भारत बैलाचे मालक सन्मान्य आदरणीय उत्तम शेठ गवळी साहेब, समाजसेवक देहुली बदलापूर, त्याचबरोबर शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख सन्मान्य आदरणीय बाळरामदादा कांबळे यांच्या संयुक्त विद्यमानाने यांच्या सौजन्यानं ही स्पर्धा या क्रीडांगणामध्ये भरवली गेल्या. भरपूर चांगलं आयोजन आपण पाहतोय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ सावरली यांच्या माध्यमातून आता शेवटचे 6 बॉल आहेत. विजयासाठी बनवायच्या त्या 17 धावा जबाबदाऱ्या दिल्या गेल्या. त्याचा अजयवरती सातत्यानं आपण पाहतो असतो. अगदी शेवटचं षटक हाताळताना, परंतु यावेळी जबाबदारी आता मोठी आहे, कारण संघाला इथून सावरायचं आहे. 6 बॉल 17 धावसंख्येची गरज. सायकलिंगमध्ये फलंदाज तयार आहे. स्लोवर गतीने पहिला बॉल ऑन साईडला सफल झाले. सिंगल एकवटली आहे. दुसरीचा प्रयत्न असेल का? नकार दिला जातोय. एका सिंगलच्या मदतीनं इथून डावफलक पुढे सरसावेल. संघाची टोटल आता जाऊन पोहोचले ती म्हणजे 44 धावा. आता येणारे 5 बॉल विजयासाठी 16 धावसंख्येची गरज आहे. या 5 बॉल मध्ये 16 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. ते म्हणजे संघ आपण पाहतोय दात्रीची वाडी, तर दुसऱ्या बाजूला कारव संघाला 16 धावा इथून वाचवायच्या. चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित जर का इथून चेंडू सुटला असता तर नशिबाचा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु अगदी लेस्लिपला भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. एक सिंगल जरूर एकवटले, परंतु आता समीकरण थोडंसं कठीण झालं. शेवटचे 4 बॉल 15 धावसंख्येची गरज आहे. 2 मोठे फटके इथून दात्रेची वाडी संघासाठी भरपूर चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर जर का या 4 बॉल मध्ये 2 मोठे फटके आले तर दात्रेची वाडी संघाचं वर्चस्व सातत्यानं कमबॅक पाहायला मिळेल. परंतु जर का इथून 2 बॉल डॉट फेकले गेल्या तर पूर्णपणे काराव संघ विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचेल. स्लोवर गतीने फेकला. आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल. झेल ड्रॉप. अगदी सोपा झेल होता, परंतु झेल ड्रॉप जरूर झालाय. परंतु आता शेवटचे 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. भरपूर चांगला स्ट्रोक होता, कदाचित ताकद थोडीशी कमी पुरल्या फलंदाज सागरची, त्यामुळे इथून झेल होता, झेल जमिनीला दान झालाय. आता शेवटचे 3 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू फार महत्वाचा असेल. जर का इथून डॉट बॉल आला तर कदाचित 2 बॉल मध्ये कंपल्सरी 13 धावा बनवायच्या. 2 षटकार जरी ठोकले तरी सुद्धा सामना सोडावा लागेल. परंतु या चेंडूमध्ये या सामन्याचं पूर्णपणे भवितव्य. गोलंदाज पुन्हा एकदा अजय तयार. सफल होण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळेल. आता 2 बॉल मध्ये 12 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी आता 2 मोठे फटकार 2 षटकार ठोकावणं इथून फार महत्वाचं असेल दात्रेची वाडी संघाला. तर सलामीला गेलाय फलंदाज गणेश. त्याच्या बॅट मधून फक्त 15 धावा आल्या. चेंडू त्यानं फेस केलेत.
8 बॉल 15 धावा वैयक्तिक खेळतो, परंतु आता जर का या 2 चेंडूवरती मोठे षटकार आल्या तर भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. अन्यथा नाराज करणारी फलंदाजी सातत्याने आपण त्याची पाहत आलोय. शेवटचे 2 बॉल अगदी पंचांच्या माध्यमातून देखील ताकीद दिली जाते. सातत्याने आपण पाहतो भरपूर वेळ या सामन्यासाठी खर्च केला गेलाय. 12:29 अगदी आपण पाहतोय वेळेवरती सामने कव्हर करणे पण आयोजकांसाठी फार महत्वाचं आहे. आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका यावेळेस लाजवाब पाहायला मिळतोय. पहिला षटकार इथून ठोकला गेलाय. आता शेवटचा 1 बॉल आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. सामन्याला पुन्हा एकदा कलाटणी आल्या. जर का इथून आपण पाहतोय या 1 बॉल मध्ये 6 धावा बनवल्या गेल्या, नक्कीच दात्रेची वाडी संघ गणेश याला खांद्यावरती घेऊन पूर्णपणे मैदान देखील नाचवू शकतो. परंतु जर का इथून 1 धाव या 6 धावा वाचवल्या गेल्या तर काराव संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. भरपूर चांगली स्पर्धा शेवटच्या चेंडू पर्यंत जाऊन पोहोचल्या. तब्बल 60 धावांचं लक्ष होतं. 54 धावा धावफलकावरती लावल्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आता 1 बॉल शिल्लक आहे आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 6 धावसंख्येची गरज आहे. गोल्डन षटकार टोकला जाईल का? दात्रेची वाडी संघाच्या मार्फत हिरो ठरला जाईल का फलंदाज गणेश, जो सलामीला आलाय. आता बॅट मधून त्याच्या धावा पाहायला मिळाला. शेवटच्या गोल्डन चेंडूवरती गोल्डन षटकार टोकणं फार महत्वाचं आहे. चला स्पीडअप करा, सामन्याचा लय तोडू नका. 1 चेंडूला 6 धावसंख्येची गरज. प्रेशर पाहायला मिळत आहे दोन्ही संघांवरती. 1 बॉल आणि आता पुन्हा एकदा 6 धावसंख्येची गरज आहे. षटकार ठोकण्यातून कंपल्सरी पाहायला मिळेल गणेशच्या माध्यमातून. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल जरूर होता, परंतु बॅटीच्या आतल्या कड आपण पाहतो चेंडूला लागली गेल्या. अवघ्या 5 धावेने इथून हा सामना परास्त झालाय. दात्रेची वाडी संघ हार्ड लक अगदी भरपूर दिवसातून टुर्नामेंट खेळत असताना दात्रेची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पुढील टुर्नामेंटसाठी दात्रेची वाडी संघ तुम्हाला शुभेच्छा. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाले संघ आपण पाहतो तो म्हणजे काराव संघ. तुम्हाला देखील नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. चला लगेच दुसऱ्या सामन्याकडे बोलत. एका बाजूला संघ आपण